भाषेवरून वाद पेटलेला असताना आता नव्याने एक वादाची ठिणगी पडली आहे, ती म्हणजे मराठी सिनेमासाठी थिएटर आणि मल्टीप्लेक्सेसमध्ये स्क्रीन्स मिळावे यासाठी। अर्थात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते सुशांत शिलार आपल्यासोबत आहेत, जे स्वतः एक कलाकार आहेत, जे स्वतः एक ॲक्टर आहेत। त्यांनी नुकतंच एक आंदोलन केलेलं आहे मराठी फिल्म्सला या ठिकाणी स्क्रीन मिळावी। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात। मराठी सिनेमा हा महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती हे पुढे नेण्याचं काम करत असतो। भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढच ज्यांनी रोवली ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक सन्माननीय दादासाहेब फाळके आणि त्यांचे आम्ही सगळे ही परंपरा, त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम करतो। आणि मराठी सिनेमाचं जे प्रमोशनचं बजेट असतं ते हिंदीच्या तुलनेमध्ये कमी असतं, त्यामुळे मराठी सिनेमा चालण्यासाठी माउथ टू माउथ पब्लिसिटी जेव्हा होते तेव्हा सेकंड वीक, थर्ड वीक मध्ये तो सिनेमा धरायला सुरुवात होते। आणि जर का पहिल्याच आठवड्यामध्ये त्याच्या स्क्रीन कमी केल्या गेल्या आणि पहिल्याच आठवड्यामध्ये जर का त्यांच्या सिनेमासाठी लोक जाऊच नाही शकली तर त्याची पब्लिसिटी होणार कशी आणि त्या मराठी सिनेमाचं होणारं नुकसान जे आहे ते भरून देणार कोण? याच्यासाठी शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पीव्हीआरच्या इकडे आंदोलन केलं। त्यांना विनंती केली की अशा पद्धतीचा अन्याय मराठी सिनेमावरती करू नका आणि या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने केलेलं आहे। मनसे पक्षाकडनं आरोप केला जातोय की ज्या पद्धतीनं हिंदी सक्तीचा विरोध करून एकूणच राजकारण ढवळून निघालं, त्याचा बदला घेण्यासाठी कुठेतरी अमय खोपकर जे स्वतः निर्माते आहेत येरे पैसा 3चे, त्यांच्या ह्या पिक्चरला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते आणि म्हणून त्यांना स्क्रीन दिली जात नाही। आम्ही कुठलाही असा भेदभाव करत नाही आणि जर का हा भेदभाव करायचाच असता तर मी आंदोलनच मुळात केलं नसतं। आणि शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मराठी कलाकारांविषयी त्यांचा सन्मान ठेवण्यात आलेला आहे, त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। तुम्ही साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा पाहिलं असेल तर वर्षाची दारं पहिल्यांदा मराठी कलाकारांसाठी, सर्वसामान्यांसाठी खुली केली गेली। गणपतीला सुद्धा आरतीचा मान हा मराठी कलाकारांना, मराठी गायकांना, मराठी शेतकरी मंडळींना सगळ्यांना देण्यात आला। एकनाथजी शिंदे साहेब यांचंच मराठी सिनेमाविषयी, मराठी नाटकाविषयी, मराठी कलाकारांविषयी आपुलकीचं नातं आहे, त्यांचं प्रेम आहे, त्यांना सन्मान देण्याचं काम शिंदे साहेब नेहमी करत असतात। आणि मला असं वाटतं की कुठेही पक्षपात किंवा राजकारण न करता हे सगळं बाजूला ठेवून मराठी सिनेमा कसा मोठा होईल आणि मराठी सिनेमावरती होणारा जो अन्याय आहे तो अन्याय कसा दूर करता येईल याच्यासाठी शिवसेना या आंदोलनामध्ये उतरलेली आहे। आणि आज निवेदन दिलंय, त्यांना विनंती केली आहे आणि असंच जर का उद्या सुद्धा आम्हाला दिसण्यात आलं तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। सुशांतजी, पण आपण स्वतः सत्तेत आहात आणि तरीही तुम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते आहे, हे खरंच दुर्दैवी नाही का? सरकार यावरती ठोस काही पावलं का उचलत नाही? मला असं वाटतं की सरकार प्रत्येक वेळी मुळात सरकारची मल्टीप्लेक्सवाले जी दिशाभूल करतायत त्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे। कारण सरकारकडनं हे मल्टीप्लेक्सवाले मराठी सिनेमांना एक स्क्रीन देणार हे सांगून त्यांच्याकडून ज्या सवलती मिळवतात तर त्या सवलती त्यांना यापुढे मिळणार नाहीत आणि सरकारने त्या सवलती देऊ नये। कारण महाराष्ट्रामध्ये जर का मराठी सिनेमाला जर का हे स्क्रीन देत नसतील तर सरकारने त्या सवलती देऊ नये आणि सरकारच्या निदर्शनास या आंदोलनाच्या माध्यमातूनच या गोष्टी आपण आणू शकतो। आणि सरकार कायमच मदत करत असते आणि सरकारच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कारकिर्दीमध्येच आपल्याला मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा सुद्धा गेली कित्येक वर्षांपासूनची जी आपली मागणी होती ती पूर्ण झालेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून निश्चितच मदत होईल। पण सरकार मदत करेल म्हणून आपण गप्प बसायचं का? तर आपलं सुद्धा एक मराठी कलाकार म्हणून, आज मी मराठी कलाकार म्हणून मोठा झालो, मराठी कलाकार म्हणून मला ओळख मिळाली, तर मी मराठी सिनेमाच्या मागे उभं राहायला नाही पाहिजे का? हा प्रश्न मी स्वतःला विचारला तर असं त्याचं उत्तर मला मिळतं की तू मराठी सिनेमाच्या पाठीशी स्वतः उभं राहायला पाहिजेस। दुसऱ्यांकडे बोटं दाखवण्यापेक्षा 4 बोटं आपल्याकडे असतात, त्याच्यामुळे आधी आपण उतरायला पाहिजे, मग सरकार आपल्याला मदत करेलच। पण तुमच्याच मित्रपक्षातून जे कॅबिनेट मिनिस्टर नितेश राणे आहेत त्यांचं म्हणणं आहे की सय्यारा हा सिनेमा अत्यंत लोकप्रिय ठरलाय, हिट ठरलाय आणि म्हणून त्या ठिकाणी मोठी गर्दी होते। जर सिनेमा हिट होणार असेल, लोकांना आवडणार असेल तर तो थिएटरमध्ये राहील, अन्यथा तो काढला जाईल। नाही, मराठी सिनेमा थिएटरमध्ये राहण्यासाठी किंवा तो चालण्यासाठी
मुळात तो स्क्रीनमध्ये दिसायला तर हवा. जेव्हा आपण ऍप ओपन करतो किंवा वर्तमानपत्रातली जाहिरात बघतो त्याच्यात जर का तो सिनेमा दिसलाच नाही तर लोक जातील कसं? मग दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा माउथ टू माउथ पब्लिसिटी होते त्याच्यानंतर मराठी प्रेक्षक आवर्जून थिएटरमध्ये जातो आणि सिनेमा बघतो. पण पहिल्याच आठवड्यामध्ये त्याचे स्क्रीन कमी होत असतील आणि कुठला तरी सिनेमा चालतोय म्हणून तुम्ही मराठी सिनेमावरती अन्याय करणार असाल, आमचा काही विरोध नाहीये. तो सय्यारा सिनेमा चालतोय, निश्चितपणे चालू दे. त्याच्या मागे सुद्धा शेकडो आमचे बॅकस्टेजची जी लोक आहेत, पडद्यामागचे कलाकार आहेत, त्यांना रोजगार मिळतो. आम्हाला आनंदच आहे. सुपरहिट होतो, त्याचाही 100 कोटीच्या वरती बिझनेस होऊ दे. पण तो 100 कोटीचा बिझनेस होत असताना मराठी सिनेमाच्या निर्मितीसाठी जो खर्च आलाय त्याच्या रिकव्हरीसाठी जर का मराठी सिनेमाच्या निर्मात्याला संधी मिळत नसेल तर निश्चितपणे त्याच्यासाठी आवाज उठवायला हवा. जसं तुम्ही रस्त्यावर उतरून या मुद्द्याला घेऊन आंदोलन करताय, आता संजय राऊतांनी सुद्धा एक्सपोस्ट केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. कुठेतरी मराठीवरून जे राजकारण येत्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती तापलेलं दिसतंय, श्रेयाची लढाई किंवा चढाओढ म्हणायची काय? मला नाही वाटत ह्याच्यासाठी काही चढाओढ करण्याची गरज आहे. मुळात मराठीबद्दलचं प्रेम शिवसेनेचं सर्वश्रुत आहे आणि शिंदे साहेबांच्या विषयी सांगायचं झालं तर अख्ख्या महाराष्ट्राने 24/7 365 दिवस काम करणारा मुख्यमंत्री पाहिलाय आणि आता ते DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन सुद्धा पाहत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या विषयावरती आणि श्रेयवादात पडण्यापेक्षा टीका करण्यापेक्षा कामातून उत्तर द्यायचं असतं असं साहेब सांगतात आणि तेच आम्ही फॉलो करतो. सुशांत सिलार एक नेता म्हणून किंवा स्वतः कलाकार म्हणून या मुद्द्याला घेऊन आक्रमक दिसत आहेत, परंतु हीच परिस्थिती फिल्म फ्रॅटर्निटीमध्ये मराठी कलाकारांमध्ये दिसत नाही. इतर मराठी कलाकार ज्यांच्या फिल्मसाठी अनेकदा लोकांनी तुम्ही आंदोलन केलेले आहात ते सगळे लोक गप्प काय या विषयावर? दुर्दैव आहे. आणि मला असं वाटतं की ज्या सिनेमावरती आपण मोठे झालो, ज्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालतो, ज्याच्यावरती आपल्याला फेम मिळतं, प्रसिद्धी मिळतं, त्याच मराठी सिनेमाची कुठे गळचेपी होत असेल त्याच्या विरोधात आपण का बोलू नये? आणि जर का तुम्ही तुमच्या व्यवसायाशी, तुम्ही तुमच्या ज्याच्यावरती तुमचं पोट आहे, ज्या रंगाला आपण आपली आई मानतो, ज्याला आपण दैवत मानतो, त्याविषयी जर का आपल्याला कोणीतरी गळचेपी करत असेल तर आपण आवाज उठवला नाही तर हे दुर्दैव आहे. निश्चित. तर आपण ऐकतोय या ठिकाणी अतिशय पोटतिडकीने भूमिका मांडताना आपल्याला सुशांत सिलार पाहायला मिळत आहेत आणि आता मराठी सिनेमांना स्क्रीन्स मिळाव्या यासाठी सत्ताधारी पक्षाला रस्त्यावरती उतरावं लागते. त्यामुळे आता सरकार नेमकी काय पावलं उचलणार याकडे आपल्या सर्वांचं लक्ष राहील. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.